पहिली गोष्ट एक आहे की जे कर्म केलेले आहे तुम्ही कसे कर्म करा त्याचा परिणाम होणार म्हणजे होणार. हे तर बुद्धाने सांगितलेलं आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं कर्म कोणाच्या बापाला सोडत नाही. कारण स्वतः भगवान अर्थ सम्यक संबुद्ध प्रमाण देतात. मी तुम्हाला ते सांगितलं की भगवंताचं डोकं दुखते ना तर भगवंत सांगतात की बुद्धाच्या काळामध्ये मला हे होतं, मी त्या भिक्षूंच्या चारिका करत असताना टकल्यात मारली होती तेव्हापासून माझं डोकं दुखते. हे ते एवढं मग कर्म अरंत सम्यक संबुद्धाला जर कर्म सोडत नाही तर हे तर मग भगवंताच्या शिष्य आहेत ना, त्यांना कधी काय कर्म सोडणार आहेत? नाही सोडत. हे प्रसंग दिलेला आहे. भगवंताला दगड मारला, रक्त वाहिलं, कर्माचा भाग आहे. बुद्ध झाले तर त्याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी. कारण या जन्मामध्ये बुद्धांनी कधीच अशा प्रकारची द्वेष भावना केली नाही. त्यांनी जे मारलंय ना ते नाही, तेच कर्म सांगतात. भगवंतांनी जाणलं होतं कर्म सांगतात. देवदत्ताला सांगता अरे बदल रे बदल रे बदल रे, नाही बदलला. म्हणून भगवान बुद्धाचं म्हणतात की तो सम्यक संबुद्धाचं दर्शन घेऊ शकत नाही, त्या अगोदरच तो जमीत गळण्यात जाणार. बरोबर ना? कर्माचा विपाक आहे. आणि जर कदाचित बुद्धाचं त्याने अंतिम दर्शन केलं, कारण तेव्हापर्यंत सजग झाला ना तो, अरे मी चुकीचं काम केलं हे ते आता दर्शन घ्यायला तोपर्यंत वेळ निघून गेली होती. कर्म परिपक्व झाले होते, फळायला आले होते, पिकले होते, सगळ्या गोष्टी झाल्या. बस गळण्याची अवस्था होती. तिथपर्यंत गळला. तो चालेपर्यंत श्रावस्तीच्या दरवाजापर्यंत येपर्यंत भगवंताचा चेहरा दिसला नाही आणि जमीत काढून गेला. ह्या गोष्टी झाल्यात ना.